महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। ब्रेकिंग न्यूज। समतेचा सूर्य मावळला पण अनेक पिढ्यांसाठी प्रकाश सोडून गेला डॉक्टर गोपाल बच्छिरे। 6 डिसेंबर 1956 साली जगातील समतेचा सूर्य मावळला, परंतु पुढील लाखो पिढ्यांना पुरेल एवढा प्रकाश सोडून गेला, असे वक्तव्य डॉक्टर गोपाल बच्छिरे यांनी अभिवादन सभेत केले। लोणार येथील भीमनगर बुद्ध विहार येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त कॅन्डल मार्चच्या समारोपानंतर अभिवादन सभेच्या व्याख्यानमालेत डॉक्टर गोपाल बच्छिरे बोलत होते। ते पुढे म्हणाले, गौतम बुद्धांच्या स्वातंत्र्य, समता व बंधुत्वता या तत्वावर बाबासाहेबांनी भारताची राज्यघटना लिहून त्यात फक्त दलित, पददलित यांचाच उद्धार केला नाही, तर भारतातील बहुजन, अल्पसंख्याक व सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्त्री जातीचा उद्धार केला। स्त्रीला संपत्तीचा अधिकार, शिक्षणाचा अधिकार, समतेचा अधिकार नव्हता। एवढेच काय तर विधवेला जगण्याचा अधिकार सुद्धा नव्हता, आणि तो अधिकार संविधानाच्या माध्यमाने बाबासाहेबांनी स्त्रियांना मिळवून दिला। म्हणून विधवा असतानाही भारताची पंतप्रधान एक स्त्री होऊ शकली, आणि हा तळपता समतेचा सूर्य आजच्या दिवशी 1956 साली मावळला, पण येणाऱ्या लाखो पिढ्यांना पुरेल एवढा प्रकाश सोडून गेला। या कार्यक्रमात गजानन जाधव, सुदन अंभोरे यांनीही आपले विचार मांडले। त्या कार्यक्रमाचे आयोजन तानाजी अंभोरे यांनी केले होते। या प्रसंगी लुकमान कुरेशी, शेख सादिक, योगेश भुक्कड, ओवेस कुरेशी, अशफाक खान, फहीम खान, इक्बाल कुरेशी, उमेश मोरे, अशोक मोरे, डॉक्टर रंजना बच्छिरे, पार्वतीताई सुटे, शालिनीताई मोरे, रोशन अंभोरे, किशोर बच्छिरे, समरजित बच्छिरे, अनिल मोरे, अशोक सरदार आदी मान्यवरांची उपस्थिती होती। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तानाजी अंभोरे यांनी केले, तर आभार उमेश मोरे यांनी मानले। वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज प्रतिनिधी विनायक कुटे, लोणार। स्त्री जर विधवा झाली तर तिला जगण्याचा अधिकार नव्हता। स्त्री जर विधवा झाली तर तिला जगण्याचा अधिकार नव्हता। हे सर्व अधिकार या मनुवादी संस्कृतीनं नाकारले होते। बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये महिलांना सर्वात पहिले अधिकार दिले, त्यांना संपत्तीचा अधिकार दिला, त्यांना आई वडिलांच्या प्रॉपर्टीमध्ये अधिकार दिला, त्यांना शिक्षणाचा अधिकार दिला, आणि विधवा महिलेला पुनर्विवाहाचा अधिकार दिला, तिला जगण्याचा अधिकार दिला। हे सर्व कार्य बाबासाहेबांनी केले, आणि म्हणून बाबासाहेबांना एक 4 भिंतीच्या आत बांधून जमणार नाही। बाबासाहेब हे जागतिक कीर्तीचं, जागतिक दर्जाचं एक व्यक्तिमत्व। भारतामध्ये बाबासाहेबांना भारतरत्न पुरस्कार दिला। एक सत्ता, मनुवादी सत्ता या भारतात आली, आणि त्यांनी खेळाडूंना भारतरत्न पुरस्कार, कोणत्या गाणाऱ्याला भारतरत्न पुरस्कार, कोणाला वाजवणाऱ्याला भारतरत्न पुरस्कार, आणि त्या पुरस्काराची एक प्रकारे डिव्हॅल्युएशन ज्याला म्हणतो आपण ते केलं। इथला पुरस्कार सोडा, परंतु आता सुदन सरांनी सांगितलं, वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा।